तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त आता इकडे टर्निंग पॉइंट आलेला आहे. आत्तापर्यंत आपण पाहतोय की इकडे म्हणजे अचानकपणे जीव गेलेला आहे रमाकांतचा आणि सगळ्यांना असं वाटत आहे की या सगळ्यामध्ये रमाकांतला मात्र आता फूड पॉयझनिंग झालेलं आहे. पण पण या सगळ्यामध्ये त्याला आता विष कुणी दिलं होतं, काय दिलं होतं, हे ज्या वेळेला पोलीस आपल्याला म्हणजे CCTV फुटेज इकडे राजेश शिर्केंना जेव्हा आता दाखवणार, त्या पूर्ण घराच्या समोर एका झटक्यामध्ये वल्लरीचा खरा चेहरा येणार. खरं तर वल्लरीला असं वाटते की आपण ह्या सगळ्यामधून वाचू, पण ज्या वेळेला वल्लरीने मात्र आता त्या कॉरिडॉरमध्ये ज्या वेळेला कॉरिडॉरमध्ये रमाकांत आणि उदयकांत यांची भांडणं चाललेली असतात, त्याच वेळेला वल्लरी पण त्या कॉरिडॉरमध्ये मात्र आता तिथे आहे आणि या सगळ्या प्रकरणात सामील आहे. हे आता पूर्णपणे पोलिसांनी शोधून काढलेलं आहे आणि एकाच झटक्यात वल्लरीला सुद्धा आता अटक झाली आणि त्यानंतर वल्लरीचे सगळी कारस्थानं एकापाठोपाठ एक कशी समोर आलेत. शिर्के आता सांगायला लागतात, आकाशला एक काम करूया, काहीही झालं तरी आपण लवकरात लवकर या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे ते CCTV फुटेज चेक करूया. यावरती आकाश म्हणतो, हो पण ना आपण CCTV फुटेज चेक करतोय किंवा बाकी काय करतोय हे घरी कुणाला बोलू नका. आपण सध्या या सगळ्यामध्ये गुप्तता पाळूया आणि या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा आपण आता म्हणजे आपल्या पद्धतीने काम करूया. पोलीस त्यांचं काम करतायत आणि आता घरामध्ये हे नको करूया असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे वल्लरी चांगलीच घाबरलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे आकाश सांगत आहे की फूड पॉयझनिंगचं वगैरे सांगतोय, पण तो त्या फॅशन शोच्या ठिकाणी जिथे आता हे घटना घडली तिथले आता CCTV फुटेज चेक करायचं काम आपण करतोय. ही गोष्ट मात्र सोयीस्कररित्या आता तो लपवून ठेवत आहे, जेणेकरून या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्य समोर यायला नको किंवा म्हणजे कुणी त्याच्यामध्ये टॅम्पर करायला नको म्हणून. त्यानंतर मामा म्हणतो, पण म्हणजे आत्तापर्यंत ते होता कुठे रमाकांतने आता इकडे मेसेज केला होता की तो काही कामानिमित्त बाहेर चाललेला आहे. मग तिकडून तो अशा अवस्थेत कसा आला? एकंदर पाहता त्याचे कपडे फाटले होते, त्याला लागलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी कशा काय असू शकतात? तो कुठेतरी गेला होता. तर आता या सगळ्या गोष्टी यावरती वल्लरी म्हणते, काय माहिती, येताना त्यांचा काही अपघात झाला असेल, काही झालं असू शकतं ना, आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण इतका विचार करायला नको आहे. वल्लरी आता सांगायला लागते, मला असं वाटते की उगाचच पोस्टमॉर्टम करून आता त्याच्या बॉडीचं विच्छेदन करणं कितपर्यंत योग्य आहे. यावरती मात्र आता आकाश म्हणतो, नाही आई, हे आपल्याला करायलाच लागेल. इकडे आता ईश्वरी अर्णवला सांगायला लागते, मला काय वाटतं माहिती आहे का, आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय की आता म्हणजे ज्या पद्धतीने बाबा तिकडे आले आणि तुम्हाला शेवटच्या क्षणाला ते आता म्हणत होते की मला काहीतरी सांगायचं आहे, ते आता कोणत्या तरी मोठ्या धोक्याचा इशारा मात्र आता तुम्हाला देत होते आणि सावध करत होते. पण नियतीने या सगळ्यामध्ये त्यांना आता आपल्यापासून हिरावून घेतले आणि ते राज ते आपल्याला सांगणार होते ते सुद्धा राहिलेलं आहे. पण ते जे कुणाबद्दल सांगणार होते किंवा ज्यांच्याबद्दल मात्र आता सांगणार होते त्या लोकांनी जर का आता इकडे हे केलं, म्हणजे त्या लोकांनी मात्र आता ते आपल्यापर्यंत पोहोचून येण्यासाठी प्रयत्न केले, तर 100% आपल्याला समजेल की ती व्यक्ती कोण होती, काय होती. कळतंय का अर्णव सर? यावरती अर्णव आता म्हणायला लागतो, काळजी करू नकोस, आपण या सगळ्या प्रकरणाच्या पर्यंत पोहोचण्याचा आपल्या परीने प्रयत्न करायचा आहे. मी आता इकडे शिर्केंना सांगितलंय काय करायचंय, कसं करायचंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये या वेळेला मात्र आता मी माझ्या बाबांचा जो कोणी गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही म्हणजे नाही, असं म्हणत मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता अर्णवने मोठा हे घेतलेला आहे आणि त्यांनी शिर्केंच्या मदतीने मात्र पुढचं प्लॅनिंग केलेलं आहे. ईश्वरीच्या डोक्यामध्ये विचार आहे, काय घडलं असेल नक्की? बाबांना मारण्याची साजिश कुणाची असू शकते? आणि या सगळ्यामध्ये बाबांना मारून या लोकांना काय भेटणार होतं? नाही, जे काही सत्य आहे ते सत्य जोपर्यंत माझ्या आता समोर येत नाहीये, मी या सगळ्यामध्ये शांत बसणार नाही, असा ईश्वरी मात्र आता ठामपणे विचार करते आणि ती या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आता हटायचं नाही हे ठरवते. बरं, तोपर्यंत हे सगळं चालू असताना मात्र आता अर्णव आणि ईश्वरी हे शिर्केंच्या मदतीने प्लॅनिंग करायला लागतात आणि त्यात मात्र आता पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आलेले आहेत. ज्या वेळेला पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले त्यावेळेला मात्र
आणि त्यानंतर मात्र आता या सगळ्यामध्ये पोलिसांनी रिपोर्ट आणलेले आहेत. रिपोर्ट आणल्यावरती पोलीस आता सांगायला लागतात, आम्हाला काय वाटतं माहिती आहे का, आपण आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी म्हणजे एक गोष्ट फायनल झाली की आता त्यांच्यावरती फूड म्हणजे त्यांना विषप्रयोग झालेला आहे. हां, पण ह्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हे सुद्धा कळालेलं आहे की हे फूड पॉयझनिंग मात्र आता त्यांना जरी झालं असलं तरी ते त्यांना म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये अचानकपणे किंवा चुकून नाही गेलेलं आहे. कोणत्या तरी खाद्यपदार्थ त्यांना हे देण्यात आलेलं आहे असं म्हणजे मुद्दाम कोणीतरी त्यांच्यावरती विषप्रयोग करण्यात आलेलं आहे असं म्हटल्यावरती मात्र आता मामा इकडे सांगायला लागतात, पण हे सगळं तुम्ही कशावरून बोलू शकताय. यावरती मात्र आता ते सांगतात म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये चुकून खाल्लेली गोष्ट आणि त्यांना जबरदस्ती काही खायला दिलेलं आहे ते समजतं आहे. आणि खरं तर या सगळ्यामध्ये त्यांचे आता पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्यांना खूप टॉर्चर करण्यात आलं होतं. त्यांच्या हातापायाला सुद्धा आता वळ आहेत ते म्हणजे बांधण्याचे, म्हणजे आता त्यांना बरेच दिवस बांधून ठेवण्यात आलं होतं. आणि यावरती अर्णव आता सांगायला लागतो, पण ते तर आता यात्रेसाठी बाहेर पडले होते. यावरती पोलीस म्हणतात, नाही, तुमच्यापर्यंत काहीतरी चुकीचं सत्य आलेलं आहे. ते यात्रेसाठी बाहेर पडले नव्हते, ते इकडे बाहेर पडले होते, म्हणजे त्यांना कुणीतरी किडनॅप केलेलं होतं. यावरती अर्णव म्हणतो, पण आम्हाला किडनॅपरचा काही कॉल वगैरे आला नव्हता. यावरती मात्र आता इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात, म्हणजे त्या किडनॅपरचा हेतू मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे त्यांना पकडून त्यांना आता हे करणं नव्हतंच, म्हणजे तुमच्याकडून पैसे मागणं हा हेतूच नव्हता. त्यांचा हेतू काहीतरी वेगळा होता आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये त्यांनी आता पैसे मागितले नाहीयेत. आता तो हेतू काय होता, कसला होता, हे सगळं आता इकडे तेच सांगू शकत होते. यावरती अर्णव आता सांगायला लागतो, ज्या वेळेला हे सगळं घडलं ना त्यावेळेला मात्र आता ते इकडे म्हणजे जेव्हा ते खाली पडले ना तेव्हा ते मला आता काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि ते मला सांगत होते की मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि त्यावरती ते म्हणतात, मग हा संदर्भात काहीतरी बोलण्याचा ते प्रयत्न करत असतील असं मला वाटते. आणि त्यावरती मात्र आता इकडे ह्या कुणालाच माहीत नाही आहे की आकाश आणि शिर्के हे दोघं जण गेलेले आहेत ते म्हणजे CCTV फुटेज बघायला. आणि तोपर्यंत पोलीस आता सांगायला लागतात, म्हणजे कसं आहे, आपण जरी तिथलं CCTV फुटेज बघितलं ना तरी हा विषप्रयोग झालेला आहे तो म्हणजे आधी, कारण इथे यायच्या आधी हे सगळं घडलेलं आहे हे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून आपल्याला दिसत आहे. आणि म्हणूनच आत्ता इथलं फुटेजचा काही उपयोग होणार नाहीये. त्यानंतर वल्लरी जरा बिनधास्त झालेली आहे आणि बिनधास्त झालेली वल्लरी फोन करते, तो म्हणजे इकडे आता फोन करून ती आता सांगायला लागते, हे बघ, या प्रकरणातून तर आता आपण सुटलेलो आहोत, म्हणजे मला नाही वाटत की आता इकडे आपण या सगळ्यामध्ये अडकू. पण एक गोष्ट मात्र आता नक्की आहे की या सगळ्यामध्ये आपण आत्ता नाही ना अडकलो तरी सुद्धा आपण आता भविष्यात सगळं एकंदरीतच आपले सगळे पुरावे नष्ट करायला पाहिजेत. वल्लरीला वाटते की CCTV फुटेजचा काही प्रश्नच नाहीये इकडे. पण ज्या वेळेला मात्र आता इकडे रमाकांतचे विधी चालू आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे आकाशने फुटेज घेऊन आलेला आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता आकाश इकडे अर्णवला सांगतोय, दादा, मला काही असे फुटेज सस्पिशियस सापडलेले आहेत जे फुटेज तुला आता मी दाखवतोय. आता मात्र इकडे अर्णव ज्या वेळेला ते फुटेज पाहत आहे आणि त्याच वेळेला अर्णवच्या पायाखालची मात्र आता जबरदस्त जमीन थरकलेली आहे. अर्णवला काहीच कळायला मार्ग नाहीये की हे सगळं आपल्यासोबत काय होतंय. आणि त्यावरती आता ईश्वरी म्हणते, काय आहे हे सगळं. यावरती अर्णव आता सांगायला लागतो, वल्लरी आणि उदयकांत यांनी कॉरिडॉरच्या बाहेर आता पकडून ठेवलं होतं ते म्हणजे बाबांना. काहीच कळायला मार्ग नाहीये की हे सगळं काय चाललंय असं म्हटल्यावरती वल्लरी आता गडबडले. त्याच वेळेला पोलिसांनी मात्र आता वल्लरीला असं काहीतरी ते सगळं फुटेज दाखवलंय की वल्लरीच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. वल्लरीला 440 वोल्टचा झटका बसलाय आणि वल्लरी या सगळ्यामध्ये मात्र आता बरोबर अडकलेली आहे. वल्लरी या सगळ्यामध्ये अडकले आणि त्यानंतर मामा आता सांगतोय, का तू रमाकांतला का पकडलं होतं आणि उदयकांत सोबत तुझा काय संबंध. अर्णवला धक्का बसला आणि मामी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, म्हणजे आता कुठेतरी या सगळ्यामध्ये तुझा हात आहे, बोल तुला काय माहिती आहे. असं म्हटल्यावरती ती आता तत्पप करायला लागते, मला यातलं काही माहिती नाहीये.
पण आता पोलीस या सगळ्याचा चांगलाच तपास करणार आणि वल्लरीच या सगळ्यामध्ये दोषी आहे हे फायनली समोर आलेलं आहे. अर्णव आणि ईश्वरी यांच्यासमोर वल्लरीचं अर्धसत्य समोर आले की तिने आता बाबांना अडकवलं होतं हे सत्य समोर आले. पण का अडकवलं होतं, का बाहेर थांबण्यासाठी ती प्रयत्न करत होती, हे सत्य समोर येणं अजूनही बाकी आहे. आता या सत्यापर्यंत कशा पद्धतीने मात्र आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण पोहोचणार येणाऱ्या भागामध्ये समजणार.